मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र काल मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, जनहित याचिका होती आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही आदेश दिलेले आहेत। विशेषतः मुंबईकरांच्या जनजीवन विस्कळीत होऊ नये, ते सुरळीत राहावं म्हणून आंदोलकांना काही ठिकाणाहून हटवण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आझाद मैदान पोलीस ठाण्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जी कोर कमिटी आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे। ही नोटीस कोणाकोणाला बजावली, या नोटिशीमध्ये नेमकं काय आहे, एकूण 10 मुद्दे आहेत आणि कशा पद्धतीने एक कायद्याच्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांना पेचात पाडण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही नोटीस दिलेली आहे श्रीकांत आदाटे यांनी, ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई यांचे। आणि या नोटीशीमध्ये नेमकी कोणाकोणाला दिली आहे हे पण मी तुम्हाला सांगते। एकूण 8 व्यक्तींची नावं याच्यामध्ये आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमरण उपोषण अंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना। नंबर 1 ला नाव आहे किशोर आबा मरकड, कोर कमिटी सदस्य। 2 नंबरला नाव आहे पांडुरंग तारक, कोर कमिटी सदस्य। 3 नंबरला नाव आहे शैलेंद्र मरकड, कोर कमिटी सदस्य। 4 नंबरला नाव आहे सुदाम बाप्पा मुकणे, त्यासोबत 5 नंबरला नाव आहे बाळासाहेब इंगळे। 6 नंबरला ऍडव्होकेट श्री अमोल लहाणे। 7 नंबरला नाव आहे श्रीराम कुरणकर। 8 नंबरला नाव आहे संजय कटारे आणि यात सगळ्यांचं पद आहे कोर कमिटी सदस्य। आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अर्थी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक दिलेला आहे, तर या सुनावणीमध्ये 26/8/2005 रोजी झालेल्या आदेशाप्रमाणे निर्देशित केलं होतं की वीरेंद्र पवार व आमरण अंतरवाली सराटी उपोषण जाहीर सभा आंदोलनावर निवडणुका नियम 2025 अन्वये सक्षम प्राधिकारी यांनी परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान मुंबई इथे कुठलंही आंदोलन करू नये। प्रतिवादी यांना असं आंदोलन करायचं असल्यास जाहीर सभा, आंदोलन व मिरवणुका नियम प्रमाणे अर्ज सादर करावा। मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा। यासोबतच जाहीर सभा, आंदोलने नियम क्रमांक 2025 अन्वये आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम अधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम, अटी, शर्तींचे पालन प्रतिवादी करतील, असं त्यांचं म्हणणं होतं। म्हणजे तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर तुम्ही ते नवी मुंबई किंवा खारघर या भागामध्ये करावं, मात्र जर तुम्ही ते तसं करणार नसाल आणि ते जर मध्य मुंबईमध्येच आझाद मैदानावर करावं लागेल, तर तुम्हाला ज्या काही अटी शर्ती आम्ही घातलेल्या आहेत त्याचं पालन करावं लागेल। आणि त्यानुसार 29/8 रोजी 9 ते 18 म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागण्यांसाठी 1 दिवस आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती आपणास देण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा एकदा ही परवानगी वाढवण्यात आली। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मंगळवार 26 ऑगस्ट यानुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलन, मोर्चे, आंदोलन, निदर्शन, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादींसाठी आझाद मैदान राखीव भाग निश्चित करण्यात आला आहे। आझाद मैदान या ठिकाणची निश्चिती रहिवाशांना रहदारीला कमीत कमी अडथळा होण्याचे आणि नियमित केलेल्या निर्देशकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेऊन करण्यात आलेली आहे। मात्र जनहित याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे की जनहित याचिकेत 26/8/2025 रोजी जो आदेश देण्यात आला त्यानुसार प्रतिवादी क्रमांक 5, 6, 7 आणि त्यांचे सहकारी यांनी परवानगी प्राप्त आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित प्राधिकृत अधिकारी यांना आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती पाळणे बंधनकारक आहे। सर्वोच्च न्यायालयाने अमित सहानी केस आंदोलनामुळे सर्वसामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाही याबाबत निर्देशांचा माननीय उच्च न्यायालयाने आपल्या सदर आदेशामध्ये पुनरुच्चार केलेला आहे। उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं सर्वसामान्य नागरिकांना किंवा ट्रॅफिक जाम होऊ नये अशा पद्धतीचं म्हटलेलं होतं। मात्र आता नेमकं काय झालेलं आहे तर त्यांनी हे मुद्दे दिलेले आहेत आणि हे मुद्दे नेमकं काय आहे ते मुद्दे मी तुम्हाला एक पॅराग्राफ फक्त वाचून दाखवते। सविस्तर माहिती असताना देखील आपण 29/8/2025 रोजीपासून आझाद मैदान मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केलेले असून त्यामध्ये आपण नमूद नियमांचा व आदेशांचा भंग केल्याचं दिसून येत आहे। इथून खरी सुरुवात आहे की जरांगे पाटील किंवा या म्हणजे हे जे आंदोलनाची कमिटी आहे यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी भंग केल्यात असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। यातला पहिला मुद्दा असा आहे, जाहीर सभा, आंदोलने, मिरवणुका नियम 2025च्या नियम क्रमांक 10(ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, ह्याच्यानंतर पुढे ते काय म्हणतायत, परंतु
स्वतः दिनांक 29/8/2025 रोजी सकाळी 10:25 आमरण उपोषण सुरू केले आणि त्यामधील एक आंदोलन तानाजी बाजीराव पाटील वय 37 राहणार नांदेड यांनी 15:35 म्हणजे दुपारी 3:35 आझाद मैदान येथे अंगावर रॉकेल हा ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ते बघता हा 10 क्रमांकाचा जो नियम आहे तो भंग झालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आंदोलन जर का करत असाल तर तुम्ही कुठलाही आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न करू शकत नाही. मात्र हे जे तानाजीराव पाटील आहे त्यांनी तो तसा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पहिला नियम भंग झाला. आता दुसरा मुद्दा त्यांचा काय आहे की इथे नमूद करण्यात आलेला आहे एकाच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार व रविवार तसेच शासकीय व सार्वजनिक सुट्ट्या अशा कोणत्याही दिवशी परवानगी देण्यात येणार नाही. अनुषंगाने आपल्यास दिलेली परवानगी 29/8 रोजी संध्याकाळी 6 वाजता थांबणं अपेक्षित होतं आपलं आंदोलन, परंतु आपण तसं न करता 1/9/2025 पर्यंत ते म्हणजे कालपर्यंत सुरू ठेवलेलं आहे. आपले आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज हा नियमावलीत विहित नमूद करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे 30/8 ते 31/8 या 2 दिवशी अनुक्रमे शुक्रवार व शनिवार यानुसार आपण नियमाचा भंग केलाय. त्यांना स्पष्ट म्हणायचं आहे की आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही शनिवार रविवार आंदोलन करू शकत नाही, सुट्ट्यांच्या दिवशी आंदोलन करू शकत नाही. तुमचा अर्जही एका दिवसाचा होता, मात्र तरीही तुम्ही 2 दिवस आंदोलन केले आणि नियमाचा भंग केलाय. आता तिसऱ्या क्रमांकाच्या नियमामध्ये ते काय म्हणतात की आंदोलनामध्ये लहान मुलं त्यासोबतच गरोदर स्त्रिया वृद्ध व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचित केलं होतं. मात्र आंदोलनामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. आंदोलनाचं स्थळ आझाद मैदान येथे एक ज्येष्ठ नागरिक नामे शिवाजी कुमरे वय 77 यांनी आरक्षण देत नसल्यास मी गळफास घेऊन जीव देतो असं म्हटले. याबाबतची नोंद आझाद मैदान पोलीस ठाणे येथे घेण्यात आली आहे. सदर व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असून ज्येष्ठ नागरिकांना व त्यांना आंदोलनात सहभागी करून आपण नियम क्रमांक 4 चा भंग केला आहे. आता बघा कुठले कुठले नियम मगापासून मी जसं तुम्हाला म्हटले तसं की शनिवार रविवार आंदोलन केलेलं आहे, त्यासोबतच तुम्हाला आत्मदहन करता येणार नाही, जीव देता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत, आणि तिसरं म्हणजे वृद्ध व्यक्तींना सहभागी करता येणार नाही. आता त्यांचं असं म्हणणं आहे परवानगी देताना नियम क्रमांक 5 नुसार नमूद करण्यात आले की ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि पोलिसांशी विचारविनिमय करून आपल्या वाहनांनी मुंबईत प्रवेश केल्यावर ईस्टर्न फ्रीवे या मार्गावर वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. पुढे आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं आझाद मैदान इथे येतील व इतर वाहनं ही वाडीबंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड कॉटन ग्रीन परिसरात नियोजित पार्किंग करता आणण्यात आली आहे. मात्र आझाद मैदान व उपरोक्त परिसरामध्ये 5,000 वाहने आणून सर्व मुख्य रस्त्यांवर व चौकात सदर वाहने पार्क करून वाहतूक कोंडी व अडथळे निर्माण केले आणि आपण नियम क्रमांक 5 चा भंग केला. आता 6वा मुद्दा असा आहे की आंदोलकांची कमाल संख्या 5,000 पर्यंतच ठेवणे बंधनकारक होते. आझाद मैदान क्षेत्र 7,000 चौरस मीटर आहे. 5,000 पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. मात्र आपणास असे कळवूनही 40,000 आंदोलकांचा यामध्ये समावेश आहे. ही संख्या 5,000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे नियम क्रमांक 6 चा भंग केलाय. पुढचा मुद्दा काय आहे तर 29/8 रोजी आंदोलकांसाठी परवानगी मागण्यात आली होती. आंदोलनाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी 5,000 संख्येचा समावेश पण होता. मात्र आंदोलनाचा संपूर्ण परिसर आपण व्यापलेला आहे या आंदोलनामुळे व आंदोलनाला परवानगी इतर दिवशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा हक्क जो आहे तो बाधित झालेला आहे. यानंतर 7वा नंबर ते असं म्हणतात की नियम क्रमांक 7 नुसार निर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतानाही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर CSMT, चर्चगेट ही रेल्वे स्थानक, बृहन्मुंबई महापालिका, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, OCM जंक्शन, CSMT जंक्शन या ठिकाणी मोर्चे नेऊन रास्ता रोको केलं, अश्लील वर्तन केलं. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासोबतच रस्त्यावरती क्रिकेट, कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतुकीस अडथळे आणले. रस्त्यावरील वाहनांच्या टपावर चढून विक्षिप्त नाचकाम केले. रस्त्यावरील सिग्नल पोलवर चढून नारेबाजी केली. मुंबईतील बेस्ट उपक्रमातील सिटी बसमध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरिकांशी उद्धट वर्तन केलं. अशा प्रकारे आंदोलकांनी आपल्या आंदोलनादरम्यान नियमबाह्य कामं करून नियम क्रमांक 7 चा भंग केलाय. आता याच्यामध्ये 8वा मुद्दा आहे आणि 8व्या मुद्द्यामध्ये ते काय म्हणतात की परवानगी घेतल्याशिवाय माईक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही असं आपल्याला सूचित करण्यात आलं होतं. तरी सुद्धा आपले आंदोलक यांनी अनेक ठिकाणी ध्वनिक्षेपक म्हणजे माईक किंवा गोंगाट करणारी उपकरणं, वाद्ये यांचा उपयोग करून विनापरवाना तो उपयोग केलेला आहे. स्वतः आंदोलनासाठी वापरत असलेल्या ध्वनिक्षेपकाची रीतसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे नियम क्रमांक 8 चा भंग केलाय. याशिवाय आंदोलनाची वेळ जी आहे 9व्या नियमामध्ये ते म्हणतात ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वेळेसाठी आहे.
त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही असं पत्रात नमूद असतानाही 29/8/2025 पासून अद्यापपर्यंत आंदोलन सुरू ठेवलेले असून नियम क्रमांक 10चं उल्लंघन केले. 11व्या नियमामध्ये ते असं म्हणतायत की आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती वाहतूक मार्गावर व पदपथावर जमणार नाही, ती अडवणार नाही. मात्र आंदोलकांनी सोबत आणलेली जवळपास 5,000 वाहने ही दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, माननीय उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायधुनी, वाडी बंदर इत्यादी परिसरात आणली. बहुतेक वाहने ही महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नौरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, मुख्य मार्गावर आणि CSMT जंक्शन, मेट्रो जंक्शन, OCM जंक्शन इत्यादी मुख्य चौकांमध्ये 29/8/2025 पासून अनधिकृतरित्या पार्क करून ठेवलेली असून त्याद्वारे सदर रस्त्यांवर व चौकात रास्ता रोको, रस्त्यावर बसून, झोपून, अन्न शिजवून व इतर कृत्ये करून वेळोवेळी व सतत वाहतूक अडवलेली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झालाय. माननीय उच्च न्यायालयाने अमित साहनी केसमध्ये लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत दिलेल्या निर्देशांचा माननीय उच्च न्यायालयाने उपरोक्त नमूद प्रकरणातील आदेशामध्ये पुनरुच्चार केला असल्यामुळे आपणास देण्यात आलेल्या परवानगी पत्रात सूचित करण्यात आले होते. मात्र तरी देखील आपण व आपले आंदोलक यांनी पालन केलेले नाही. सबब आपण माननीय सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा उपरोक्त आदेशाचे तसेच नियम क्रमांक 11 चे उल्लंघन केलेले आहे. हे नियमावलीमध्ये त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एकतर म्हणजे ट्रॅफिक जाम केलेली आहे, त्यासोबत रस्त्यात अन्न शिजवलेलं आहे, इतर काही कृती केलेल्या आहेत, वाहतुकीमध्ये अडथळा आणलेला आहे आणि आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलेलं होतं, हे सगळं परवानगी देताना सांगितलं होतं, मात्र याचं पालन केलेलं नाही. आता पुढे पोलीस या नोटिसामध्ये काय म्हणतात, आणि ज्या अर्थी अजून एक मुद्दा त्यांनी मांडला, आणि ज्या अर्थी दिनांक 31/8/2025 रोजी आपण प्रसार माध्यमांसमोर बोलताना डॅश डॅश त्यांच्या आडमुठेपणामुळे नुसते मुंबईचे बेट जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावे लागणार. तुम्हाला फक्त मुंबईचे बेट सांभाळावे लागणार. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार. हे मी आजपर्यंत करून दाखवलेले आहे आणि जर मी मेलोस तर बेट सुद्धा नाही तुमचं, मग महाराष्ट्र तर नाही पण बेट सुद्धा तुमचं नाही, असं विघटनवादी वक्तव्य केलं आहे. तसंच प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रातील 5 करोडपेक्षा अधिक मराठ्यांना मुंबई शहरात आणून मुंबईत पाय ठेवायला देखील जागा शिल्लक ठेवणार नाही अशा आशयाची धमकी दिली आहे. सुनावणीमध्ये आपण आपल्या आंदोलनादरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच आंदोलनासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबाबतची नोंद घेण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढे ते म्हणतात, मुंबई आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण या आंदोलनादरम्यान उल्लंघनामुळे व बेकायदेशीर कृत्यांमुळे मुंबई शहरात सार्वजनिक स्वास्थ्य, सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षेस गंभीर बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आवश्यक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा नागरिकांना पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे आले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आणि पुढे ते असं म्हणतायत, त्या अर्थी आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केले असल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 28/1/2025 रोजीच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केले असल्यामुळे तसेच 1/9/2025 रोजी आपण केलेल्या विनंती अर्जानुसार आपण मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करावा. श्रीकांत आदाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आम्ही आझाद मैदान देणार नाही, ते तुम्ही लवकरात लवकर रिक्त करावं. अशा पद्धतीची एक प्रकारची नोटीस जी आहे ती आता जरांगे पाटलांच्या या कोअर कमिटीला आलेली आहे. आता कोअर कमिटी नेमका काय निर्णय घेते हे सुद्धा बघावे लागेल. मात्र या नोटिशीमध्ये 3 पानी नोटीस आहे, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे मांडण्यात आले आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर हे आंदोलन रिक्त करावं, थांबवावं अशा पद्धतीचं पोलिसांचं म्हणणं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.